राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य ना गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 8 जुलै या दिवशीचं चिंतन. आत्मसुखासाठी परमात्म्याने हे शरीर दिलेलं आहे. संसारातल्या अनेक मोहांच्या भरीला पडणारं हे शरीर देवानं माणसाला दिलंच का, हा प्रश्न कधीकधी पडतो. आहार, निद्रा, भय आणि मैथून या प्राण्यांच्या जगातलाच आणखी एक प्राणी निर्माण करून परमेश्वरानं काय साधलं, हा प्रश्न सामान्यांना पडतोच. केव्हा ना केव्हा तरी आयुष्यात हा विचार डोकावत नाही असं नाही. आपला शोध घ्यावा या हेतूनं ईश्वरानं माणूस निर्माण केलेला आहे. सर्व सोडोनी शोधा मजला ऐसे भगवंत बोलला, लोकी शब्द अमान्य केला भगवंताचा, असं दासबोधात समर्थ म्हणतात. पण माणसानं ते ऐकलं नाही. तो शरीराच्या आधारे शरीर सुखच शोधत बसला आणि दुःखी झाला. भगवंताचा शोध म्हणजे स्वतःच्या अंतरंगातच शोध आहे. कारण ईश्वरच सर्व भूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठती, असं गीतेत भगवान म्हणतात. या स्वरूप ईश्वराचा शोध घेण्यासाठी म्हणून माणसाला शरीर, त्याच्याबरोबर मन आणि बुद्धी दिलेली आहे. निरनिराळ्या युक्त्या योजून शरीराचं आयुष्य वाढवायचं आणि शरीर सुखाच्या मागे लागून देवानं दिलेलं आयुष्य फुकट घालवून पुन्हा जन्माला यायचं, यासाठी या शरीराचा उपयोग करावा अशी परमेश्वराची इच्छा नाही. त्यासाठीच शरीर माध्यम खलु धर्म साधनम असं म्हटलंय. शरीर जर स्वस्थ असेल तर परमार्थाकडे लक्ष लागेल ना. निदान सामान्य माणसाच्या बाबतीत तरी हे सत्य आहे. देह दुःख हे सुख मानित जावे, असं समर्थांनी म्हटलं असलं तरी व्यवहारात प्रापंचिक माणसाला ते शक्य होत नाही. शरीराचं एवढं महत्त्व का, तर त्याशिवाय चैतन्याला काही करता येत नाही. खऱ्या साधनेला मन शरीर कशाचीच जरूर नसते, असं परमपूज्य दादांनी एके ठिकाणी म्हटलंय. पण ती फार वरची पायरी झाली. तिथपर्यंत पोहोचायला शरीराच्या आधाराची जरुरी आहे. मग भले नंतर ते राहू दे अथवा जाऊ दे. नरदेहाच्या स्तुतीपर एक पूर्ण समास समर्थांनी लिहिला आहे. यावरून त्याचं महत्त्व ध्यानात यावं. या शरीराचा योग्य आणि यथार्थ उपयोग करून घेऊन साधन करण्याचं बळ गुरुकृपेशिवाय प्राप्त होत नाही, हेही खरंच आहे. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की